हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल हलवाई स्टाईल केशर मावा मोदक. त्याच्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहे. आता हे तूप छान वितळवून घ्यायचं आहे. आता आपलं तूप छान वितळलं आहे. आपण त्याच्यामध्ये मावा टाकून घेऊया. मावा म्हणजेच खवा टाकून घेऊया. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. तो व्यवस्थित असा हाताने छान असा फोडून घेतलेला आहे, जेणेकरून तो आपला लवकर मेल्ट होईल. आता हा खवा जो आहे तो बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हा मावा परतून घ्यायचा आहे. आता आपण हा बारीक गॅसवरती मावा परतून घेऊया. सर्व बाजूने व्यवस्थित असा घ्यायचा आहे. एकत्र करून आपण परतून घेऊया मावा. सतत हा मावा हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही. जसा जसा तो गरम होतोय तसं तसं ते मिश्रण पातळ होत आहे. तुम्ही बघू शकता इथे मावा आपला छान असा पातळ झालेला आहे. व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण पूर्ण पातळ झालेलं आहे. सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा मावा जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल. हा मावा सतत असा ढवळत राहायचा आहे, जेणेकरून तो खालतून लागणार नाही आणि त्याचं छान असं क्रीमी स्ट्रक्चर होईल. जर आपण मावा फास्ट गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवरती जर भाजला तर त्याचं टेक्स्चर जे आहे ते असं कलाकंदसारखं जाड जाड येईल. त्याच्याने मग आपले मोदक छान होणार नाही. त्याच्यासाठी बारीक गॅसवरती छान असा हा मावा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता या मिश्रणामध्ये मी हे 2 ते 3 चमचे दूध घेतलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा तास केशर भिजत घातलं होतं, ते घालून घेणार आहे. म्हणजे आपले हे प्लेन मावा मोदकच्या ऐवजी आपले आता केशर मावा मोदक तयार होतील. आता हे मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे. बरोबर 10 मिनिटं झाले मिश्रण हे हलवते आहे. आता मिश्रणाचा गोळा व्हायला तयार झालेला आहे. आपलं पॅन पण असं व्यवस्थित सोडतं आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आहे आणि एका परातीमध्ये हे मिश्रण काढून थंड करून घेणार आहे. हे पूर्ण मिश्रण आपल्याला बनवण्यासाठी बरोबर 20 ते 22 मिनिटं लागलेली आहेत बारीक गॅसवरती. आता हे मिश्रण झालंय हे ओळखण्यासाठी अजून एक पद्धत आहे. चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं असं आणि ते छान असं थंड करून घ्यायचं. आता हे चमच्यातलं मिश्रण थंड झालेलं आहे. व्यवस्थित असा गोळा होत आहे, त्याचा छान असा गोळा होतोय. याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका परातीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया. आता आपण मिश्रण परातीमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घेऊया. मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे, थंड होऊन द्यायचं आहे. आणि मिश्रण थंड झाल्यानंतरलाच त्याच्यामध्ये आपल्याला
पिठी साखर टाकायची आहे। जर गरम याच्यामध्ये पिठी साखर टाकली तर ते जे आपण बनवलेलं माव्याचं मिश्रण आहे ते पुन्हा पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरलाच आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत। आता इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, छान असं बघू शकता किती छान असं घट्ट झालेलं आहे हे मिश्रण। मी हाताने एकत्र करून घेते। छान असा मऊसर झालेला आहे। परफेक्ट हलवाई स्टाईल आपला मावा तयार आहे हा। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। इथे अर्धा किलो आपला मावा आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये 1 कपाला कमी म्हणजे एका वाटीला कमी अशी थोडी पिठी साखर टाकणार आहे। थोडी थोडी टाकून मिक्स करून घेणार आहे। पिठी साखरेचं प्रमाण आपल्या गोडीवर अवलंबून आहे। अर्धा किलोसाठी 1 वाटीला कमी थोडी साखर घेतली तरी चालते। परफेक्ट गोड होतं आपलं म्हणजे। आता हे साखर टाकल्यावरती आपल्याला थोडंसं ओलसर वाटतं मिश्रण, तर आपण काय करायचं, हे व्यवस्थित असं झाकून फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतरला आपण याचे मोदक करून घ्यायचे। कारण की साखर टाकल्यानंतरला साखर थोडी त्याच्यामध्ये पाणी सोडते, त्याच्यामुळे ते आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं हे मिश्रण व्यवस्थित असं, आणि मग त्याचे पेढे करून घ्यायचे। आता मी हे मिश्रण 1 तास फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग त्याचे आपण पेढे करून घेऊया। आता 1 तास झालेला आहे, मी फ्रीजमधून ते आपलं मिश्रण काढून घेते माव्याचं। खूप छान असं हे मिश्रण झालेलं आहे। आता आपण याचे मोदक वळून घेऊया। आता हे मी इथे हा मोल्ड घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण मोदक करणार आहोत। त्यासाठी मी आपले हे केशर मोदक आहे, त्यामुळे मी इथे केशराची काडी इथे अशी लावणार आहे, ठेवणार आहे अशी, आणि मग आपण हे मोदक छान असे भरून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदामाचे काप पण याच्यामध्ये ऍड करू शकता। मी इथे केशराच्या काड्या ठेवून घेतलेल्या आहेत। आता आपण थोडंसं हे बॅटर घेऊन याच्यामध्ये भरून घेऊया। असं छान असं बोटाने व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचं आहे, जेणेकरून आपल्या मोदकांना छान असा शेप येईल। अशा प्रकारे हे छान असं मोल्ड मध्ये मी भरून घेतलं आहे मोदकाच्या, व्यवस्थित एकदम। आता आपण हे अलगद हाताने ओपन करूया। छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत, आणि हे असे छान असे आपले 2 बोटावरती उचलून घ्यायचे आहेत आणि आपण एका सर्विंग डिश मध्ये ठेवून घेऊया हे मोदक। अशाच प्रकारे मी बाकीचे पण मोदक तयार करून घेते। अशा प्रकारे आपले केसर मावा मोदक तयार झालेले आहेत। अतिशय छान असे मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत, ते सेम हलवाई स्टाईल झालेले आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।